अशा एका सैन्याची कल्पना करा जिथे चालून येणारे सैनिक माणसं नाहीत, तर चक्क पायाखालच्या मुंग्यांपासून ते बलाढ्य हत्ती आणि वाघांपर्यंतचे सगळे हिंस्र प्राणी आहेत. बापरे, ऐकूनच अंगावर काटा येतोय. हो ना. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे प्राणी नुसती धावपळ नाही करतायत. ते एका माणसाच्या तलवारीच्या इशाऱ्यावर एका शिस्तबद्ध सैन्यासारखे चालत येत आहेत. म्हणजे हा युद्धाचा पारंपरिक नियम पूर्णपणे मोडून काढणारा प्रसंग आहे. अगदी बरोबर. आजच्या आपल्या या नव्या सखोल चर्चेत आपण एका अशाच युद्धभूमीवर पाऊल ठेवणार आहोत. आजचा आपला स्रोत आहे बाजिंद या अत्यंत गाजलेल्या मराठी कादंबरीतील पान क्रमांक 107. आणि या एका पानात लेखकाने जो घटनाक्रम मांडलाय तो खरोखर मानवी कल्पनेच्या पल्ल्याड जाणारा आहे. नक्कीच. आपल्या आजच्या चर्चेचं ध्येय फक्त ही एक युद्धाची कथा सांगणं हे नाहीये, तर लेखकाने शब्दांच्या माध्यमातून उभा केलेला हा विध्वंसाचा थरार आणि निसर्गालाच एक भयानक शस्त्र बनवण्याची ही जी संकल्पना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. हो, कारण पारंपरिक युद्धात कसं असतं, दोन सैन्य समोरासमोर उभी राहतात, तलवारींचा खणखणाट असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे शत्रू कोण आहे हे डोळ्यांना स्पष्ट दिसत असतं. पण या कथानकाची सुरुवात एका अत्यंत फसव्या शांततेपासून होते. सुरुवातीला वस्तात काका आणि सूर्यराव बेरड हे दोन महत्वाचे नेते यशवंत माचीवर हल्ला करण्याच्या वाटाघाटीत मग्न असतात. हो, आणि तेही त्यांच्या स्वतःच्या छावणीत अत्यंत सुरक्षित वाटणाऱ्या वातावरणात बसलेले असतात. बरोबर. ते एका मोठ्या मोहिमेची आखणी करत असतात. पण मग अचानक या पूर्ण चित्रामध्ये एक अत्यंत सूक्ष्म बदल होतो. म्हणजे हा बदल नेमका कसा घडतो? हा बदलना अत्यंत अनपेक्षित मार्गाने येतो. हे दोन्ही मुरब्बी योद्धे तिथे बसून मोठ्या तोफा आणि तलवारींच्या हल्ल्यांची योजना आखत असतात, पण त्यांच्या या सुरक्षिततेला धक्का देण्यासाठी तिथे कोणत्याही मोठ्या शस्त्राचा वापर होत नाही. म्हणजे थेट हल्ला होत नाही? अजिबात नाही. तिथे अचानक मुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी येतात आणि ह्या साध्या मुंग्या नसून अत्यंत भयानक चावे घेणाऱ्या मुंग्या आहेत. त्या या दोन्ही नेत्यांच्या अंगावर चढतात आणि त्यांना अक्षरशः सळोकी पळू करून सोडतात. हे ऐकायला कदाचित एखाद्याला साधं वाटेल, पण यामागील विचार खूप गंभीर आहे. आपण याला आधुनिक भाषेत मानसिक युद्धतंत्र किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणू शकतो का? हो, नक्कीच. अगदी चपखल शब्द वापरलात तुम्ही. कारण बघा ना, थेट शस्त्रांनी वार करण्याऐवजी आधी अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या मुंग्यांचा वापर करून शत्रूला त्यांच्या सुरक्षित जागेतून बाहेर काढलंय. एका योद्ध्याला समोरून येणाऱ्या तलवारीचा वार कसा परतवून लावायचा हे शिकवलेलं असतं. हां, बरोबर. पण जेव्हा हजारो मुंग्या अंगावर चढतात तेव्हा ते कौशल्य पूर्णपणे निरुपयोगी ठरतं. तो योद्धा राहतच नाही, तो फक्त एक हतबल माणूस बनतो. हे अत्यंत अचूक निरीक्षण आहे. युद्धाच्या मानसिकतेत सर्वात पहिली पायरी असते ती शत्रूचं मानसिक संतुलन बिघडवणं. वस्तात काका आणि सूर्यराव हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. हो, त्यांना सहजासहजी हरवणं शक्य नसतं. अगदी. पण निसर्गातील एका लहान कीटकाने त्यांची ती अजेय असल्याची भावना एका क्षणात नष्ट केली. मुंग्यांनी त्यांना केवळ शारीरिक वेदना दिल्या नाहीत, तर त्यांच्या आत्मविश्वासाला तडा दिला. बापरे, खरोखरच? आणि जेव्हा ते स्वतःचा जीव वाचवून मुंग्या झटकत कसेबसे बाहेर एका सपाट पठारावर येतात, तेव्हा निसर्गाने आपला पुढचा डाव आधीच टाकलेला असतो. हो, कारण ते पठारावर पोहोचताच त्यांच्या कानावर जंगली श्वापदांचं चित्रविचित्रणी भीषण आवाज पडू लागतात. बरोबर. आधी मुंग्यांनी मानसिक तोल बिघडवला आणि आता हे अदृश्य आवाज. म्हणजे हे सर्व एखाद्या भयंकर दुस्वप्नासारखं वाटू लागतं. जो शत्रू दिसत नाही पण ज्याचा आवाज चारी दिशांनी येतोय त्याची दहशत जास्त असते. आणि इथेच लेखकाचं कसब दिसून येतं. याला आपण साहित्याच्या भाषेत भीतीचा हळूहळू वाढणारा आलेख म्हणू शकतो, किंवा इंग्लिशमध्ये आपण ज्याला बिल्डअप म्हणतो. म्हणजे थेट रक्तपात दाखवला नाहीये. हो, थेट रक्तपात दाखवण्याऐवजी लेखकाने आधी स्पर्शाच्या माध्यमातून भीती निर्माण केली, मग अदृश्य आवाजांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील असुरक्षितता ताणली. ते पठारावरचे आवाज केवळ आवाज नव्हते, तर ते येऊ घातलेल्या महाभयंकर संकटाची चाहूल होती. माणसाचं मन न दिसणाऱ्या धोक्याची कल्पना करून अधिक घाबरतं, हेच खरं. अगदी. या आवाजांनी त्या योद्ध्यांच्या मनातील उरली-सुरली हिंमतही काढून घेतली. आणि मग तो अदृश्य धोका प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा राहतो. आवाजाच्या त्या जीवघेण्या भीतीकडून कथानक आता एका प्रत्यक्ष दिसणाऱ्या दृश्याकडे वळतं. आणि ते दृश्य अत्यंत महाभयंकर आहे. हो. जेव्हा हे सैन्य समोर येतं तेव्हा ते पारंपरिक घोडदळ किंवा पायदळ नसतं. हे वर्णन इतकं सजीव आहे की बाजींची ती प्राणीसेना साक्षात मृत्यूसारखी समोर उभी राहते.
या सेनेचं स्वरूप नेमके कसं आहे? या सेनेचं वर्णन लेखकाने अतिशय भव्य आणि रौद्र केलं आहे. जंगलातील सर्व हिंस्र प्राणी, कीटक मुंग्यांपासून ते बलाढ्य हत्तींपर्यंत सर्वजण बाजिंदच्या हुकमाचे सेवक बनले आहेत. म्हणजे त्याचे बाजिंद किंवा सैनिक बनलेत? हो, बाजिंदची तलवार ज्या दिशेने रोखली जाईल त्या शत्रूचे प्राण काढणे हेच या प्राण्यांचं एकमेव काम आहे. हत्तींचे मोठे कळप नुसते चालत येत नाहीयेत, तर ते समोर येणारी मोठमोठी झाडे सोंडेने उपटून वाटेत दिसेल ते उचलून फेकत अत्यंत वेगाने पळत येत आहेत. बापरे. आणि वाघ आणि सिंह एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मुक्त झेपा घेतायत. त्यांच्या डरकाळ्यांनी आकाश पाताळ दणाणून सोडलंय. आणि या सगळ्या पाण्यांच्या मागोमाग खुद्द बाजिंदचं घोडदळ दौडत येतंय. 1 मिनिट थांबा. आपण याचा थोडा सविस्तर विचार करूया. हे ऐकायला खूप थरारक आहे, यात शंकाच नाही. पण वाघ आणि सिंह चक्क एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मुक्त झेपा घेतायत आणि त्यांच्या डरकाळ्यांनी आकाश पाताळ हादरत आहे. हे थोडं अतिशयोक्तीपूर्ण नाही वाटत? म्हणजे वास्तवात वाघ असे झाडांवरून उडत नाहीत. हे एखाद्या काल्पनिक सुपरहिरो कथेसारखं नाही वाटत, जिथे गुरुत्वाकर्षणाचे नियमच लागू होत नाहीत? हा प्रश्न पडणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि इथेच आपल्याला साहित्यातील अतिशयोक्ती या अलंकाराचं सामर्थ्य समजून घ्यावं लागतं. म्हणजे कसं? इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की लेखकाने हे वर्णन एका त्रयस्थ माहितीपटासारखं किंवा तटस्थ नजरेतून केलेलं नाहीये. अच्छा. आपण हा प्रसंग त्या भयकंपित झालेल्या शत्रू सैनिकांच्या नजरेतून पाहत आहोत. ज्यांच्यावर हा भयानक हल्ला होतोय त्यांच्या मनातील ती दहशत आहे. म्हणजे प्रत्यक्ष वास्तवापेक्षा मृत्यूसमोर पाहून त्यांच्या मेंदूने निर्माण केलेली ती भयानक प्रतिमा आहे. अगदी तंतोतंत. जेव्हा माणसाच्या समोर साक्षात मृत्यू चालून येत असतो तेव्हा शरीरात भीतीचं जे रसायन निर्माण होतं त्यामुळे समोरची प्रत्येक गोष्ट 1000 पटींनी भयंकर वाटू लागते. खरंय. त्या मृत्यूच्या छायेत शत्रूला ते प्राणी साधे प्राणी न वाटता मृत्यूचे विक्राळ दूत वाटत आहेत. वाघांची सामान्य झेपही त्यांच्या घाबरलेल्या डोळ्यांना झाडावरून झाडावर उडण्यासारखी वाटतीये. म्हणजे त्यांच्या डरकाळीने खरोखर आकाश फाटत नाहीये? हो, पण त्या सैनिकांच्या मनातील आशेचा शेवटचा किरण मात्र नक्कीच फाटतोय. या अतिशयोक्तीतून लेखकाला वास्तवाचं नाही तर दहशतीचं चित्रण करायचं आहे. हा दृष्टिकोन खरोखरच खूप वेगळा आहे. याचा अर्थ आपण युद्धाचं तांत्रिक वर्णन वाचत नाही आहोत, तर आपण त्या सैनिकांच्या मनातील आत्यंतिक ट्रॉमा किंवा मानसिक आघात वाचत आहोत. अगदी बरोबर. आणि हा आघात किती भीषण आहे हे पुढच्या घटनांवरून अधिक स्पष्ट होतं. कारण या प्राण्यांच्या प्रवेशानंतर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होते. निसर्गाच्या ताकदीपुढे मानवी शस्त्रे कशी कुचकामी ठरतात हे इथे दिसतं. नक्कीच. मानवी युद्धांचं एक ठरलेलं गणित असतं. तलवारीला तलवारीनं उत्तर दिलं जातं, पण जेव्हा एखादा महाकाय हत्ती अंगावर चालून येतो तेव्हा हातातील तलवारे चेळणं वाटू लागतं. हो ना. हत्तीपुढे तलवारीचा काय निभाव लागणार? हे भयानक चित्र पाहून भल्या भल्या शूरवीरांची, ज्यांनी आयुष्यात अनेक युद्धे गाजवली आहेत, त्यांचीही छाती कचखाते. ते लढाईच्या मनस्थितीतून थेट जीव वाचवण्याच्या मनस्थितीत फेकले जातात. आणि मग मृत्यूचं खरं तांडव सुरू होतं. वाघ आणि सिंहांच्या एका झेपेत शेकडो वीर जमिनीवर कोसळू लागतात. पण या पूर्ण प्रसंगात ज्या एका ओळीने मला सर्वात जास्त हादरवून सोडलं ती ओळ हत्तींच्या हल्ल्याविषयी आहे. ती नारळाची उपमा. हो. लेखक म्हणतो की हत्ती आपल्या सोंडेत या वीरांना पकडून जसा एखादा नारळ आपटून फोडावा तसे त्यांना जमिनीवर आपटून मारू लागतात. हे वर्णन अत्यंत क्रूर आणि अंगावर शहाऱ्या आणणारं आहे. साहित्याच्या पातळीवर या वाक्याचं वजन खूप मोठं आहे. लेखकांनी इथे मानवी हतबलतेचं अत्यंत विदारक चित्र उभं केलंय. मला यास रूपकावर किंवा उपमेवर थोडं जास्त बोलायचंय. माणसाला चिरडलं किंवा पायाखाली तुडवलं असं साधं सांगण्याऐवजी नारळासारखं फोडलं हा जो शब्दप्रयोग आहे तो खूप प्रभावी आहे. तो थेट भिडतो वाचकाला. अगदी. आपल्या संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रात नारळ फोडणं हा खूप ओळखीचा प्रसंग आहे. आपण देवापुढे किंवा शुभकार्याच्या सुरुवातीला नारळ फोडतो. हो. जेव्हा तो नारळ दगडावर आपटला जातो तेव्हा तो जो ठणक आवाज येतो आणि करवंट्या जशा उडतात हे चित्र आपल्या सर्वांच्या डोक्यात कोरलेलं असतं. आता या शुभकृतीची तुलना थेट मानवी कवटी फुटण्याशी करणं हे लेखकाचं अत्यंत धाडसी पाऊल आहे. चांगल्या साहित्याचं हेच लक्षण असतं. जेव्हा एखादा लेखक अत्यंत परिचित आणि दैनंदिन प्रतिमांचा वापर करून अपरिचित भयानक परिस्थितीची जाणीव करून देतो तेव्हा त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. अगदी बरोबर. वाचक जेव्हा नारळ फोडणे हे शब्द वाचतो
तेव्हा त्याच्या मेंदूत तो ठणक आवाज आधीच नोंदवलेला असतो. लेखकाने अत्यंत कौशल्याने फक्त त्या नारळाच्या जागी एका जिवंत माणसाला उभं केलं. बाप रे, म्हणजे या वर्णनामुळे डोळ्यांसमोर नुसतं चित्रच उभं राहत नाही, तर तो कवटी फुटण्याचा आवाज जणू कानात घुमू लागतो. हो, आणि या सगळ्या गोंधळात तिथे तलवारींचा खणखणाट किंवा शौर्याच्या गर्जना ऐकू येत नाहीत. तिथे फक्त मरणासन्न अवस्थेतील आर्त किंकाळ्या ऐकू येत आहेत. मानवी अहंकार निसर्गाच्या पायाखाली अक्षरशः चिरडला जातोय, आणि जे लोक या प्राण्यांच्या हल्ल्यातून कसेबसे वाचण्याचा प्रयत्न करतायत ते बाजिंदच्या तीरकामाठ्याची शिकार बनतायत. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बाजिंदाने केवळ प्राण्यांना सोडून देऊन स्वतःला बाजूला काढलेलं नाहीये. तो निसर्ग आणि मानवी कौशल्य यांचा मेळ घालतोय. म्हणजे निसटणाऱ्यांसाठी त्याचे बाण तयार आहेत. अगदी. प्राण्यांचा हल्ला हा प्राथमिक आहे, पण त्यातून जे निसटतील त्यांच्यासाठी बाजिंदाची अचूक मानवी युद्धकला तयार आहे. त्याने लपण्यासाठी कोणतीही पळवाट सोडलेली नाहीये. निसर्गाची ताकद आणि मानवी बुद्धिमत्तेचं हे एक प्राणघातक मिश्रण आहे. युद्धाच्या या सर्वोच्च बिंदूवरून आपण आता पूर्णपणे एकतर्फी झालेल्या या कत्तलीकडे पाहतो, तेवढं एक वेगळंच तत्वज्ञान समोर येतं. कसलं तत्वज्ञान? म्हणजे बघा ना, या सर्व मृत्यूच्या तांडवात आता शत्रूच्या तोंडी युद्ध जिंकण्याची भाषा उरलेली नाही. त्यांच्या तोंडी फक्त एकच शब्द उरलाय, तो म्हणजे पळा. ते एकदा सखोल विचार करायला लावणार आहे. वेळ आणि काळ याचं गुणोत्तर हे एखाद्या अचूक अल्गोरिदम सारखं वाटतं. हो, जिथे वाचण्याची शक्यता शून्य आहे. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. वेळ आणि काळ या दोन शब्दांचा वापर इथे एकत्र का केलाय? कारण सामान्य भाषेत आपण दोन्ही शब्दांचा अर्थ घड्याळातील वेळ असाच घेतो, की इथे काळ या शब्दाचा अर्थ मृत्यू असा घ्यायचा आहे? हां, अत्यंत विचारपूर्वक विचारलेला प्रश्न आहे. आपण जर भाषेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर काळ या शब्दाच्या दुहेरी अर्थावर लेखकाने अतिशय हुशारीने भाष्य केलंय. अच्छा. मराठी भाषेत काळ म्हणजे जसा वेळ होतो तसाच काळ म्हणजे मृत्यू किंवा यम असाही होतो. त्याचा काळ जवळ आला होता असं आपण म्हणतोच ना. हो, म्हणतो आपण असं. त्यामुळे इथेही केवळ प्राण्यांची अनियंत्रित धावपळ नव्हती. ही एक अत्यंत अचूक आखलेली युद्धनीती होती. पळणाऱ्या माणसाचा वेग आणि त्याच्यावर झडप घालणाऱ्या प्राण्याची वेळ म्हणजेच त्या माणसाचा साक्षात मृत्यू. म्हणजे मृत्यूची वेळ आणि मृत्यूचं स्वरूप हे दोन्ही तिथे आधीच ठरलेलं होतं. मानवी युद्धाचं गणित पूर्णपणे संपलं होतं आणि निसर्गाच्या गणिताने रणांगणावर कब्जा मिळवला होता. अगदी बरोबर. निसर्गाचा एक नियम आहे. जेव्हा एखादं भक्ष्य पळतं तेव्हा शिकाऱ्याची मारण्याची प्रवृत्ती अधिक तीव्र होते. बाजिंदाने याच मूळ प्रवृत्तीचा वापर केला. खरोखरच हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण काय काय उलगडलं याचा एकदा मागोवा घेऊया. आपण बाजिंद या पुस्तकातील एका थरारक युद्धाची चर्चा केली. हो, जे पारंपरिक युद्धाच्या पूर्णपणे पलीकडे होतं. मानवी युद्धनीती आणि निसर्गाची ताकद यांचं हे भयंकर मिश्रण आपण समजून घेतलं. मुंग्यांपासून सुरू झालेला हल्ला बलाढ्य हत्तींच्या तांडवापर्यंत कसा पोहोचला हे आपण पाहिलं. आणि काळ आणि वेळेचं ते अचूक गणित हे साहित्यातील कल्पनाशक्तीचं उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. कोणतंही दृश्य समोर नसताना केवळ शब्दांच्या ताकदींवर भयानक चित्र कसं उभं केलं जाऊ शकतं हे आपण पाहिलं. एका पानातील हे शब्द युद्धाच्या कल्पनेला एक नवीन आयाम देतात. हो, आता आपण चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत, पण जाता जाता एक असा विचार जो ऐकणाऱ्याला नक्कीच अस्वस्थ करेल. कोणता विचार? या पुस्तकात तर बाजिंदाने निसर्गाला शस्त्र बनवलं, पण जरा विचार करा, जर खरोखरच आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञान वापरून निसर्गाला आणि प्राण्यांना मानवी युद्धांमध्ये असं सैन्य म्हणून वापरता आलं तर काय होईल? बापरे, हा विचारच खूप भयानक आहे. हो ना. माणसाला नेहमी वाटत आलंय की तो सर्वात ताकदवान प्राणी आहे, पण जर असं घडलं तर युद्धभूमीवर माणूस टिकू शकेल का? जेव्हा एखादं शांत जंगलच तुमची शत्रुसेना बनेल तेव्हा माणूस जीव वाचवण्यासाठी लपणार तरी कुठे? हा विचार मानवाच्या निसर्गावरील वर्चस्वालाच आव्हान देणार आहे. याच एका अस्वस्थ करणाऱ्या विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रंजक प्रवासात. तोपर्यंत तुमच्या आजूबाजूच्या निसर्गाकडे नक्की लक्ष ठेवून राहा. कोण जाणे त्या शांततेत कोणतं महाभयंकर रहस्य दडलेलं असेल?